सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, तुळस हार गळा कासे पितांबर, 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 आवडे निरंतर हे चिधान, आवडे निरंतर हे चिधान, आवडे निरंतर हे चिधान, आवडे निरंतर हे चिधान, मकर कुंडले तळपती श्रवणी, तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, तळपती श्रवणी, कंठे कौस्तुभमणी विराजित, कंठे कौस्तुभमणी विराजित, तुळसे हार गळा कासे पितांबर, तुळसे हार
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी सुख झाले व साधनी साधनी तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा सुख झाले व साधनी साधनी तोहा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा बलवा तोहा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी भावने विठ्ठली आवली विठ्ठली आवली आवली तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा विठ्ठली आवली मरोरी विठ्ठली आवली तोहा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा हो तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा माधव बलवा तोहा माधव बलवा बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा सर्व दुःखाचे आगर बाप रखुमा देवी बडा सर्व दुःखाचे आगर बाप रखुमा देवी बडा सर्व दुःखाचे आगर बाप रखुमा देवी बडा सर्व दुःखाची आगर बाप रखुमा देवी हो बाप रखुमा देवी बडा बाप रखुमा देवी बडा देवी बडा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा बाप रखुमा देवी बडा बाप रखुमा देवी बडा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा हो तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा बाप रखुमा देवी बडा बाप रखुमा देवी बडा तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा जय जय राम हरे जय जय राम हरे 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 जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे जय जय कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम मागणे ते तुझ प्रते मागणे ते तुझ प्रते मागणे ते तुझ प्रते
मागणे ते एक तोच प्रती आहे मागणे ते एक तोच प्रती
मागणे ते क तुझ प्रती आहे, मागणे ते क तुझ प्रती आहे, देशिण तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वेहे ते मज दे, अनेक तुझे काही किंवा अनेक तुझ काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होय, मज ठेवे पायी संताचिया, या संतास निर्वेहे ते मज दे, अनेक तुझे किंवा अनेक तुझ काही न मागू देवा. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रे जननी देवाची, ज्यांचे गावे केला वास त्यासी नसावी उदास. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालू दास पायांचा, सोडो पंत तथा कुणी जन तया मामाशी बोलती. नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती. पुण्यश्लोकिता पुण्यनगरिता मोती खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, मनोबुद्धि अहंकार चित्तानिनाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मागणे ते क तुझ प्रती आहे, देशिण तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वेहेचे मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा
सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला. कीर्तन भजन आरती झाल्यानंतर भगवंताच्या समोर अंतकरण पूर्वक उभं राहून भगवंताकडे मागणं मागणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 95% लोकांच्या पाठ आहे. अभंगाचा जर त्रुत शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाला सांगताना सरळ सांगतात, तुझ्याकडे एक मागणं आहे आणि ते असं आहे, दुसऱ्याकडे नाही. पण ते मागत असताना देशील तरी पाहे पांडुरंगा. इथे दोन उत्तर दिले तुकाराम महाराजांनी. एक उत्तर दिलं, तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर उभं राहतात, पांडुरंगाकडे मागणं मागतात आणि मागणं मागत असताना पांडुरंगाला विनवणी करतात. कारण हे व्याकरणामध्ये पांडुरंगा हे संबोधन आहे. कारण देशील तरी पाहे पांडुरंगा, तुम्हाला देता येत असेल तर पहा, विनवणी आहे. जमत असेल, वेळ मिळत असेल तर आमच्या सप्ताहाला या. जमत असेल, गरीब आहोत आम्ही, आमच्या पोरीच्या लग्नाला या. एक अर्थ सांगितला. आणि दुसरा तुकोबाराने पांडुरंगाकडे हक्क दाखवला. देशील तरी पाहे पांडुरंगा, तुला देता येत असेल तर पहा, हक्क दाखवला. का बरं असं म्हटले असतील तर त्याचं कारण महाराजांनी सांगितलं. आमच्या वाडवडिलापासून तुझी सेवा आहे. माझ्या 8 पिढ्यापासून उपासना तुझीच आहे. माझ्या घराण्यामध्ये तू सोडून दुसरं कोणाचं नाव नाही. माझ्या वडिलांची मीराबाई का देवा, माझ्या वडिलांची मीराबाई का देवा, माझ्या वडिलांची मीराबाई का देवा, माझ्या वडिलांची मीराबाई का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा माझ्या वडिलाचे मिराशिगा देवा, तुझे चरण सेवा देशील तरी पाहे. अजून थोडस मला पुढे भाव सांगायचा. हे दान देगा देवा, हक्क दाखवला. ठाकलोसे द्वारे हक्क दाखवला. आयसे आवडते मना, हक्क दाखवला. पण हक्क दाखवत असताना तुकाराम महाराजांनी नुसता तसा नाही दाखवला. म्हटले, आमच्या वाडवडिलापासून आमच्या घरात आमच्या परंपरेत तू सोडून आम्ही कोणाला नमस्कार केला नाही. थोडस धाडसानं पुढचं उत्तर देणार आहे. अभंगाचा भाव सांगून. विठ्ठल कुळेचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त. महाराजांनी याच्यातलं कोणतं शिल्लक ठेवलं नाही. मी जर सर्वस्व तुला मानलेलं आहे तर दुसऱ्याच्या दारात आम्हाला जाण्याची काय गरज आहे. आणि तुला असं वाटत असेल मी तुझ्याकडे मागण्या करता आलो म्हणजे माझ्याकडे नाही असंही समजू नको. कारण मनसे काही मागा हेचे देगा, इथे पुन्हा हक्कच दाखवलेला आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हटले, देशील तरी पाहे पांडुरंगा, तुला देता येत असेल तर पहा. म्हटले काय पाहिजे. या संतास निर्वे हेचे मज दे, अनेक तुझे काही न मागू देवा. किंवा तुझ, दोन्ही पाठा केलेला आहे. इथे या संताशी निर्वी म्हणतायत. निर्वी शब्दाचा अर्थ व्याकरणामध्ये सांभाळी असा केलेला आहे. मग तुकाराम महाराज ज्यांच्या सांभाळी घाला असं म्हणतायत, ज्यांच्या समोर उभा राहतायत तो जगाचा मालक, सृष्टीचा नियंता आहे. आणि सांभाळी घाला पण कोणाच्या. हरपली आपण पे पावे, ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वाणावी ऐकावे तेचे सदा. मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. असे जे संत आहेत त्यांच्याकरता तुकोबाराय म्हणतात, या संतास निर्वी हेचे मध्ये. पण देवा, हे मागत असताना मी तुझ्याकडे सोसायटीचं पद मागत नाही, ग्रामपंचायतचं मागत नाही, जिल्हा परिषदचं मागत नाही, खासदारकी मागत नाही, आमदारकी मागत नाही. 4 तारखेला कोणाला मिळेल कीर्तनकाराला माहित नाही. ज्याचं चांगलं असेल त्याला मिळेल. आपण काय लोड घ्यायचा. तुम्ही खुश राहा सगळेजण, हे सगळे पागल आहेत सगळे, हे लोक बर्बाद करून टाकले त्यांनी सगळे. देशील तरी पाहे हे म्हणण्यामध्ये ताकद आहे. या संता असे निर्वे हेचे मज दे देवा, अनेक तुझ काही. आता इथे 2 अर्थ करावे लागतील. मी भाव सांगतोय.
तुझे अवदारे जाणो स्वतंत्र देता नमनसी पात्रा पात्र परी कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे त्वा सनकादिकाचे निमानी सावेज्य सौरसो दिधला पुतणी जी विषातेने स्तनपाने मारू आली. देवाजी मारण्याकरता आली तिला साविज्य मोक्ष दिलास. अजून देवा थोडस बोलावं वाटलं गड्या तुला. तुझी बायको चोरून नेली होती रावणानं त्याला मांडीवर घेऊन मोक्ष प्राप्त करून दिला. एवढं जर तुझं मोठं मन असेल तर मी तुझा भक्त आहे म्हणून देशील तरी पाय याही अर्थाने घ्यावं लागेल. म्हणून अनेक तुझं काही न मागू देवा दुसऱ्याकडे जाणार नाही दुसऱ्याला मागणार नाही. आणि देवा मागत असताना भगवंतानं विचारलं तुम्हाला पाहिजे तर लवकर सांगा. तुका म्हणी आता उदार तू होई काय पाहिजे मध्ये ठेवी पायी संताची. किती सोपं मागितलं. मला संतांच्या पायाजवळ जागा द्या दुसरं काही देऊ नका. याकरता तुझ्याकडे एक मागतो विठ्ठल असा या अभंगाचा सरळ शब्द रूपातला भाव मी आपल्या समोर 3 चरणाचा मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खांड यांच्या वतीनं अतिशय थाटामाटामध्ये आशीर्वाद रूपानं या ठिकाणी लाभलेले जाधव महाराज आहेत खताळ महाराज आहेत. त्याचबरोबर या सप्ताह करता मार्गदर्शन ज्यांचं आहे ज्यांच्या मार्गदर्शनानं हे कार्य होत आहे. ग्रामस्थ मंडळी तर आहेच त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मार्गदर्शनानं आणि तुमच्या गावाचं वैभव माझे सहकारी मित्र सोबत राहिलो एका रूम मध्ये राहिलो मधुकरीत सोबत होतो संस्थेत शिकायला सोबत होतो. आमचे हरिभक्तीपरायण किरण महाराज तुमच्या गावचं खरंच वैभव आहे. नाव किरण आहे पण कोणत्या देशात नाही एवढं मला सांगा. म्हणजे माझं बोलणं कळलं तर पहा ते व्याकरणातलं. किरण शब्दाचा अर्थ दूरपर्यंत जिथे शोधाल तिथे. पण तरी सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं ग्रामस्थ मंडळीचा सप्ताह आहे माझं नाव घेऊ नका. पण माझं मत आहे किरण महाराज तुमच्या गावात तुम्ही एवढं मोठं महाराष्ट्रभर फिरून सुद्धा गावाकरता वेळ देता यापेक्षा तुमच्याकडे दुसरं वैभव कोणतं आहे. कारण काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवे तसे. या दृष्टिकोनातून तुमच्यामुळं मित्र असं म्हणेल या गावाला ही सगळी रथी महारथी कीर्तनकार येतात. त्याचं कारण आहे जोपर्यंत आपण त्या पंक्तीत येत नाही तोपर्यंत आपल्या पंक्तीतला कोण आहे आपल्याला कळत नाही. आणि ह्या सगळ्या पंक्ती घालण्याकरता एक किरण महाराज आणि त्यांनी सगळ्यांना बोलवलंय आणि गावाला ज्ञानामृताचं हे जीवन या ठिकाणी चालू आहे. पहिल्यांदा मी तुमचं कौतुक करेन. दुसरी बाजू अशी आहे या कीर्तनाकरता मृदंग विशारद मृदंग अलंकार वारकरी संप्रदायाची निष्ठेनं जोपासनाने सेवा करतात ते आमचे हरिभक्तीपरायण संकेत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे असे नावं पण तुमचे बरोबर आहेत रे. एक किरण आहेत आणि एक संकेत. म्हणजे यांनी दिलेला संकेत किरण पर्यंत आहे आणि किरण महाराजांनी दिलेला संकेत संकेत पर्यंत आहे. अतिशय छान ही वाजवत आहे. त्याचबरोबर इथे 7 दिवस या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मधुर असा सुंदर गोड आवाज ज्यांचा आहे ते संगीत विशारद अलंकार आमचे हरिभक्तीपरायण पांडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दुसरे महाराज रमेश महाराज आहेत रेवणनाथ महाराज आहेत. ग्रामस्थातील ही सगळी मंडळी आहे आणि आमचे 2-3 आहेत आपले छोटे बाल वारकरी पण आणि त्याचबरोबर कीर्तनाकरता चोपदार मंडळी आहे. माझ्या डबल वयाची आहेत पण कीर्तनाकरता उपस्थित. त्यांचंही कौतुक केलं पाहिजे टाळ्या वाजून. त्याचं कारण आहे हो 2 तास एका जागेवर उभं राहायचं कीर्तन संपल्यावर बसता येत नाही. पण तरी सुद्धा या वयात ती आपली सेवा रुजू करतात. विनेकरी आहे. महिला मंडळ पुरुष वर्ग तरुण मित्रमंडळी हार्मोनियम वादक महाराज समोर आमचं चित्रीकरण बरोबर जे चित्रामध्ये चित्र ठेवतात आणि तुमच्या मनामध्ये उतरवतात ते आमचे सहकारी मित्र. मला थांबायचंच होतं आता माझं मत आहे 2 जर संकेत असेल तर तिसरे कोण आहेत अजून. गणेश आहेत. बरोबर आहे बरं का. गणेशापासून संकेत मिळतो आणि संकेतापासून किरणापर्यंत जावं लागतं. हे सगळं जुळून आणलंय आणि म्हणून ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि महाराजांच्या सेवेत ही सेवा आपल्याला करायची आहे. सेवके करावे सांगितली आणि महाराजांनी असं सांगितलंय आज जागराचा दिवस आहे. आज पारायणाची सांगता झालेली आहे. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झालेला आहे. उद्याही काल्याचं कीर्तन माझं आहे. 7 ते 9 कीर्तनाचा टायमिंग आहे पण सुरू 7:30ला झाल्यामुळं महाराजांनी मला सांगितलं 9:30 पर्यंत करा. मी 9:30च्या पुढे 1 मिनिटही घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल
अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहतात आणि भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य भगवंताच्या समोर उभं राहतो आणि भगवंताकडे मागतो. फक्त दोन गोष्टीचा विचार करायचा आहे. कोणाकडे मागावं, काय मागावं आणि ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे ते असावं. पहिल्यांदा जीवानं जर जीवाकडे मागितलं तर जीव जीवाला देऊ शकत नाही. कारण हाही जीव दुःखी आहे आणि तोही जीव. ज्ञानोबा ज्ञानेश्वर फार छान वर्णन केलं. ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुखे भेटले, का वांज फुल फुलले झाड जैसे. गीतेच्या श्लोकावर सगळ्या ओव्या आहेत. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जीव ततो युद्धाय जश्व योगम पापम वापसेसी अनित्यम सुखम लोक मिमम प्राप्य भजस्व. माऊली वर्णन करतात ना, जय गाविता चंद्र क्षयरोगी जेथ उदय होय आस्था लागी दुःख लेवणे सुखाते अंगे सळित जगाते. अरे सूर्याला उगवावं लागतं, इच्छा नसताना मावळावं लागतं. जर सूर्याला चुकत नाही तर सामान्य माणसानं दुसऱ्या माणसाकडे गेल्यावर माझं दुःख कमी होईल याची अपेक्षा सुद्धा करायची नाही. याकरता ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत उदाहरण काय सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात एका व्यक्तीला तहान लागली, त्यानं हातामध्ये तांब्या घेतला आणि स्वतःच्या घरामध्ये पाण्याकरता फिरू लागला. कोणाच्या घरात? तुमच्या डोक्यात येते का कल्पना माऊलींची? काय माऊलीचा विचार आहे? कधीतरी आपण ज्ञानेश्वरी उघडली की आपल्याला कळेल. पारायणापुरती नाही. नाही कळलं? अहो ज्ञानोबा म्हणतात हातामध्ये तांब्या घेतला आणि जप सुरू केला. पाणी पाणी पाणी. मालकीन रागानं म्हटली, का हो आपल्या घरात रांजण कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? रांजणातून रोज पिण्याकरता पाणी तुम्ही घेता आणि तुमचं डोकं ठिकाणावर दिसत नाही. तुम्ही नुसतं पाणी पाणी करता. नेमकं झालं काय? तो म्हणला काही झालं नाही. तुला नीट डोळे असतील तर पहा. कोणाला? बायकोला. बायको म्हणली तुमचे डोळे गेले. कोणाचे? बायका म्हणतात पण लग्न झाल्यावर 1 वर्ष म्हणत नाही. एकदा कुत्र मांजर झालं की त्या बोलतात इथल्या सोडून कीर्तन होत. अरे जनरल आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही म्हणाल तेच, तुम्ही सांगाल तेच. वेळ झाला की फोन येतो, जेवले का हो? येतो का नाही? थोड्या वेळाने आपण म्हणू नाही मी थांबले होते ना. थोडं गोड बोललं की पगळतात माणसं. बरोबर आहे का? सगळं संकेत आहे. अरे फार कठीण आहे सगळे. असो, मला त्याच्याशी जास्त विस्तार करायचा नाही. मला उत्तर फक्त देऊन पुढे जायचं. यानं विचारलं तुझे डोळे गेले, तिनं सांगितलं तुमचे गेले. भांडण बाजूला राहू द्या. हा म्हटला मला तहान लागली, मला तांब्याभर पाणी पाहिजे. तू पहा बरं, रागानं तांब्या हिसकावला. कोणी? मालकी. काय ज्ञानोबाचा विचार आहे? मी तुम्हाला उदाहरण फक्त मोठं करून बरोबर तिथे नेतो सिद्धांत. हातात तांब्या घेतला आणि रागानं गेली आणि त्या पातेल्यावरचं त्या रांजणावरचं झाकण काढलं. तांब्या बुडवायला गेली तर रांजना टिपकावी नाही. ती म्हणली बाया तुम्ही म्हणता तेच खरं. तो म्हणला 1.5 तास झालोय मी पाणी पाणी करतो. मी का वेडा आहे का ग? आणि तू मला म्हणते डोळे गेले का? अगं मी त्याच्यात पाहिलं होतं, मला माहिती आहे रांजण रिकामा आहे. ती म्हणली मग रिकामा झाला कसा? तो म्हणला झाला कसा नाही, 2 तासापूर्वी मीच भरला होता. कारण पाणी भरायचं काम कोणाकडे? किती सोपं उत्तर आहे. केवढा मोठा पाटील असो, पाणी भरल्याशिवाय पर्याय नाही. मी सुद्धा सकाळी पाणी भरलं रात्री 3ला येऊन. उसातलं बिसातलं नाही, घरचं. तुमचं माझं सगळ्याचं सारखंच दुःख आहे. वेगळं काय सांगायची गरज आहे? ती म्हटली जाऊ द्या पण रांजणाला छिद्र नाही. आपल्या घरी कोणी चोरून पाणी नेलं नाही. एवढा मोठा रांजण रिकामा झाला कसा? तो म्हणला बाकी जाऊ दे पण मला तहान लागली. जीप टाळूला चिटकायच्या वेळेला पाणी आलं. ती म्हणली शेजारीकडे जाऊ का? असं म्हणली. हा म्हणला जा. ती म्हणली मी नाही जाणार. हा म्हणला का? या दोघीचा हरिपाठ होता रोज सकाळ संध्याकाळ. कसं पाणी मागायचं? ही मेल्यावर ती देणार नव्हती पाणी. पण काय करू, तिने तांब्या खाली टाकला. यानं तांब्या उचलला. तो त्या शेजारणीच्या पलीकडच्या घरी गेला. दारात उभा राहिला आणि शेजारी घरात जो माणूस होता त्याचं नाव माहिती, त्यानं हाक मारली. ऐकलं का बापू? म्हणले काय? अहो पाणी पाहिजे. तांब्याभर मिळेल का? असा शब्द वापरल्यावर बापू बनेलवरच होता. बापून हातात तांब्या घेतला, रिकामान बाहेर आला. तो म्हणला श्यामराव तांब्याभर काय हंडाभर तुम्हाला पाणी दिलं असतं पण 2 दिवस झाले आमच्या घरीच नळ आले नाही.
ज्ञानोबारायचा विचार. ज्ञानोबाराय म्हणतात हा ज्याच्याकडे पाणी मागण्याकरता गेला तो 2 दिवसापासून पाण्याच्या शोधात. हे दोघं एकमेकाला भेटले. माझं उत्तर आहे हाही पाण्याच्या शोधात आहे बाबा आणि तोही पाण्याच्या. दोन्ही एकत्र जरी भेटले तरी पाणी भेटू शकत. हे गावाच्या वेशीत बसले भजन सुरू केलं, पाणी पाणी पाणी. लोक म्हणले अख्खा गावाला येणं पाणी पाजलं. आता 5 कोटीची लाईन चालू आहे, सगळ्या केंद्राची चालू आहे ना, आमच्या आळंदीत सुद्धा चालू आहे. मग यांना पाणी, जलजीवन कोणती तरी आहे ती असू दे, मग यांना पाणी पाहिजे तर वेशीत बसून मिळणार नाही. एका मुलानं पाहिलं, विचारलं बापू तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे तांब्याभर पाणी. ते म्हणले तुमच्या घरी नाही का? ते पोरग म्हणलं. आता साधं गणित आहे, बापूच्या घरी जर तांब्याभर पाणी असतं, शामरावच्या घरी जर तांब्याभर पाणी असतं, तर हे दोघं प्रतिष्ठित माणसं गावाच्या वेशीत पाण्याचा जप करीत बसले असते का? आता उत्तर आहे का? जर तुमच्या घरी तुम्हाला सुख प्राप्त झालं असतं तर तुम्ही घर सोडून 6:45ला इथं आले असते का? तुमचं काय ह्याला, आमचं तसंच. रात्री कीर्तनाला साताऱ्याच्या जवळ होतो खटावला, 3ला आलोय, पुन्हा सकाळी एका ठिकाणी गेलो, आता आलोय. आम्हाला जर घरी सुख मिळलं असतं तर आम्ही बोलत आलो असतो की. सगळ्याच तेच आहे. मग ते पोरग जे भेटलं ना त्यांना, तो म्हणला तुम्हाला पाणी देतो. हे म्हणले कुठे? म्हणलं लगेच काय माझ्या पिशवीत नाही. इथून पुढे जा, डाव्या हाताला वळा, उजव्या हाताला वळा आणि खाली उतरलं की तळच भरलेलं आहे. आता सोपं गणित आहे. हातात पावशेराचा तांब्या आहे आणि पुढं तळ भरलेलं आहे. पाणी कळाल्यावर तळ्यातलं संपल का 10 महिने पिलं तरी? तांब्याने किती वर्ष पाणी पिलं संपणार नाही. पण दोघांचं गणित असं आहे, पुढं गेल्यावर तांब्यात पाणी आहे तळ्यात हे कळल्यावर तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. पण ह्या दोघांना माहित नाही, ज्यानं तळ्यात पाणी आहे सांगितलं ते तळ्यात गेलंच नव्हतं. याला प्रमाण आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. इंडता देशा जिन भाव, माया वेशेला जीव मा, माझे सोयत नेनती को. किती लांब पळू लागलं, पळत पळत गेलं. काय ज्ञानोबारायचा विचार आहे? आशेनं पळालं तळ्याच्या मध्यभागी उभं राहिलं, भरलेल्या तळ्यात काटलेल्या. सोपं डोकं चालवा. तळ्याच्या मध्यभागी दोघं उभे आहेत, म्हणजे भरलेल्या तळ्यात काटलेल्या. माझ्यास संसार रूपी तळ भरलेलं आहे काटलेलं. माझ्यास सांगितलं म्हणजे मी सुद्धा त्याच्यातच बुडालो. जाऊ दे. तळ्याच्या मध्यभागी दोघे उभे आहेत आणि एकमेकाला विचारतात आहे पाणी कुठे? इकडं पहा तिकडं पहा. पण ज्ञानोबारायचा त्याच्या पुढचा विचार. ज्ञानोबाराय म्हणतात एक जण त्या तळ्यात विहीर खोदत होता. कशात? आशा किती वाईट आहे. हे दोघ जण त्याच्याकडे गेले. ते खाली 30 फूट खोल होत. वरून त्याच्याकडे पाहून त्याला हाक मारली, ऐकलं का? त्यानं असं वर केलं, कोण आहे? अहो काय नाही, आम्हाला फक्त तांब्याभर पाणी पाहिजे. फाट्यावर एकानं सांगितलं पुढं जा, अख्खं तळ भरलेलं आहे, फक्त तळ सांगा. तो विहीर खोदणारा म्हणला यांच्या गोळ्या आळंदीत राहिल्या. हे उभे कुठे आहेत? आपल्या सगळ्याची गतीच आहे, माझ्या सहतीच आहे. तळ्याचा दोर, त्यात कशाचा? विहिरीमध्ये दोर धरून तो वर आला आणि त्या दोघाला सांगू लागला, अरे तुम्हाला ज्यानं सांगितलंय त्यानं तळ भरलेलं आहे का आटलेलं पाहिलं नाही.
पण त्याच्या सांगण्याहून त्या आशेनं तुम्ही इथं आलात. मी सुद्धा अशाच आशेनं आलो आणि 6 महिने झाले तळ्यात विहीर खोदतोय, अजून माझ्या विहिरीलाच लागलं नाही तर तुम्हाला कुठून? आता हे 3 जण झाले ज्ञानोबा वर्णन करतात त्यांचं. ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुखी भेटले, कावांज फुल फुलले झाड जैसे. ज्ञानोबा म्हणतात सरोवर जर आटलेलं असेल तर आटलेल्या सरोवरात तुम्ही किती जरी मुक्काम केले तरी तांब्याभर पाणी भेटू शकत नाही. तस जीव जीवाकडे मागण्याकरता गेला, हाही जीव जर दुःखी असेल आणि तोही जीव जर दुःखी असेल तर एक जीव दुसऱ्या जीवाला सुखी करू शकत नाही. म्हणजे या जीवानं त्याच्याकडे मागून चालत नाही. मग जीवानं मागायचं कोणाकडे? जीवानं मागायचं देवाकडे. पण माझा प्रश्न, देवाकडे मागायचं असं वर्णन सांगितलं, पण मागावं का? तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेगडे, हात पसरी दिले धिगारी हात पसरी दिले तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेगडे, हात पसरी दिले धिगारी हात पसरी दिले धिगारी. तुका म्हणे करे ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरेजिने धिगत्याचे. किती सोपं गणित सांगितलं. तुकोबाराय म्हणतात हात पसरीजिने धिगत्याचे. आमच्या गुलेबांच्या भाषेत सांगू का? गुलेबा म्हणजे कोणते? विठ्ठल महाराज गुले, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होते. ते म्हणायचे वारकऱ्याने हात पसरूच नाही, आणि हात पसरतो तो वारकरी होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्ही आमचं चिंतन करायचं तुम्हाला सांगू नये. तुका म्हणे करे ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरे जेणे. अजून एक हिंदीतलं सांग. तात मिले पुणे मात मिले, सुत भ्रात मिले युवती सुख, राज मिले गजबाज मिले, सब साध मिले मनवान, लोक मिले सुर लोक मिले, विधी लोक मिले वै, कहे निपट निरंजन लाल सब मिले, लेकिन तुका म्हणी करी ब्रह्मांड ठेंगणे, हात बसरे जेणे. मग माझं मत आहे तुकाराम महाराजांनी कोणाकडे मागितलं नाही, पण तरीच तुकाराम महाराज देवाकडे मागताय. थोडी भानगड मागणारे तुकाराम महाराज आहे, आणि ज्याच्याकडे मागताय तो जगाचा मालक, जगाचा मालक. मी असं म्हणतो गरज असल्यावर मागावं. इथं इथं वडलोपार्जित श्रीमंती तुकोबाराची इतकी मोठी होती. त्या काळातले तुकाराम महाराज, महाराजाचे वडील शाहूकार होते. प्रपंचात काही कमी होतं का? ऐका, मी कधी कधी म्हणत असतो तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सारखे होते, तुमच्या आमच्यात राहत होते, तुमच्या आमच्या सारखं बोलत होते. त्यांना घर प्रपंच, आपल्याला घर प्रपंच. त्यांना बायको, आपल्याला बायको. त्यांच्याकडे शेती, आपल्याकडे शेती. ते पीक राखत होते, आपण पीक राखतो. ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. फरक एवढाच आहे, त्यांना नेण्याकरता देवाचं विमान आलंय, आपण मेल्यावर खांदेकरी आले नाही. कोणता प्रपंच सुखाचा? करा चिंतन. कधी समतोल साधलाय? याला प्रमाण आहे, माझ्या पदरचं नाही. समुद्र नदी नो हे पयगा, पाषाण मनो नये, आसंत नवतेज मानसा त्या सारिखे. तुम्ही सगळे ऐकणारे म्हणून एवढं बोलतो, नाही तर मला टलटण हिंगण भेट सांगता येते. ज्याला टलट जमत तोच महाराज सध्या जमतोय. लोकांना आवडत मग ते असं गबळ मंबळ. आपलं उत्तर कशासाठी चाललं? तुकाराम महाराज जर प्रपंचाच्या समतोलीनं जर आपण पाहिलं तर व्यवहारिक जीवनातल्या शब्दात बरोबर आहे, शब्दात बरोबर. पण नीट ऐका, तुकाराम महाराज पीक राखण्याकरता जात होते तेव्हा पक्षासाठी पळसाच्या पानाचं दुरण तयार करत होते आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवत होते. हा तुकोबाराचा प्रपंच आहे. कधीतरी चिंतन करा, कधीतरी मनाला असं विचारा, शेतात गेल्यावर कधी पक्षा करता दुरण भरलंय का पाण्याचं? इथे माणसाला तहान लागली तर पाणी भेटत नाही, पक्षाला लोक देतील का? काय तुकोबाराच्या भावना आहे?
तुकोबाराने किती ओळखलं असेल. तुकोबारा उलट पीक राखण्याकरता घेतलं आणि वरून थवा चालला होता. त्याला सांगतात खाली या, असं बहरलेलं पीक आहे, खाऊन जा. काय गुलाबजामुची पंगत होती. खाल्ल्यानंतर तुकोबारा वाटलं पाणी पिण्याकरता जातील, तहान लागेल, भेटणार नाही पाणी. पुन्हा सजलेला भाग सापडायचा नाही, म्हणून तुकोबाराने झाडाला दुर्ण बांधावी आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवावं. हा भाव तरी कुठला असेल, कधीतरी चिंतन करा. मी असं विचारतो, आम्ही तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण करतो, तुकोबाराच्या नावानं नित्यपूजा करतो, आम्ही पीक राखण्याकरता जातो, आमच्या कपाळाला गंध आहे, गळ्यात माळ आहे, पण आम्ही जाताना गोफण दगड सोबतच नेतो. कोणाकरता? कशी बकरी करताय तुम्ही? अजून थोडस मला पुढे उत्तर द्यायचंय. तुकाराम महाराजांच्या प्रपंचात जर सुख दुःख होते आणि व्यवहारिक जीवनात जर तुकोबाराच्या काही कमी होतं, असं जर म्हणून तुकोबारा देवापुढे उभे आहेत असं म्हणायचं असेल तर छत्रपतीने नजराना पाठवला तुकोबारा करता आणि तुकोबाराने तो नजराना परत पाठवला. ही ताकद तुकोबाराकडे होती. देवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात, तुमचे रवित धन ते मद मृत्यू केस, आम्ही तेणे सुखे मना विठ्ठल. काय वर्णन करावं. ते हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे भुवने, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आम्ही वैभवाचे आम्ही वैभवाचे धनी, आम्ही आम्ही ते हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. तेच म्हणू शकतात तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगण. अजून पुढचं उत्तर द्यायचंय मला. हाताला घावडाव आमचा माय बाप देव. तुकोबारायने तो नजराना स्वीकारला नाही. लोक त्याच्यावर शंका घेतात. शिवाजी महाराजाचा नजराना तुकाराम महाराजांनी परत पाठवला. अनादर केला? अजिबात नाही. उलट आदरानं सांगितलं आम्हा घरी धन शब्दाचेच रत्ने. आम्ही या धनामध्ये जर गुंतलो तर परमार्थ रूपी धन विसरू शकतो, म्हणून हे धन नको. अजून पुढचं वर्णन करतो. वडलोपार्जित मिळालेलं सगळं धन तुकाराम महाराजांनी अलगत उचललं प्रपंचिक आणि इंद्राणीच्या डोहात टाकून दिलं. अरे इंद्राणीच्या डोहात आपल्या हातानं प्रपंचिक संपत्ती तुकोबारांनी बुडवली, म्हणून तर जगाच्या मालकानं तुकोबाराची परमार्थिक संपत्ती अलगत वर आणली. हा तुकाराम महाराजांचा प्रपंच आहे. कधी आम्ही चिंतन केलंय? आमच्या डोक्यातही कधी बसत नाही. मग मी असं विचारतो, त्या तुकाराम महाराजांना देवाकडे मागायची काय गरज आहे? काय कमी आहे? उलट तुकाराम महाराज भजन करतात. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काय तुकाराम महाराजाचा प्रपंच चाललेला आहे. महाराजाची सगळी प्रमाण मी सांगणार नाही. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळी. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भेक कोण घाली. अरे गावातल्या पाटलानं सांगितलं गावात राहायचं नाही, भजन चालू केलं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आपल्या हातानं होतं ते लोकाला वाटून दिलं. आणि तेवढ्यात तुकोबाराच्या दारात एक पाहुणा आला. मागत नाही तुकाराम महाराज, पण देव कमी करत नाही. माझं दुसरं उत्तर सांगतो. मी पहिल्यांदा तुम्हाला असं म्हटलो, जीवानं जीवाकडे मागितलं तर जीव इच्छा पूर्ण करू शकत नाही. जीवानं देवाकडे मागितले देव पूर्ण करतो. इथे उलट आहे. तुकाराम महाराज देवाकडे मागत नाही. मी तुम्हाला काय सांगितलं? देवाकडे मागायचं आणि तुकाराम महाराज मागत नाही. बर. भजन करता करता तुकोबाराच्या दारात पाहुणा आला. पाहुण्यानं पाहिलं महाराजांचं भजन आहे. नमस्कार केला. पांडुरंग पांडुरंग. जिजाबाईनं पाहिलं माहेरचा पाहुणा आहे, जवळ बोलवलं. या 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 बसायला दिलं. आता मी असं विचारतो, माहेरचं पाहुणा आणि माहेरचं कुत्र महिला मंडळाला किती अप्रूप असतं.
कळलं तर पहा नाही तर सोडून द्या. नवऱ्याला सुद्धा म्हणतात आजच्या दिवस सुट्टी टाका ना, पप्पांना मी आले. आम्हाला ऐकावं लागत नाही, ऐकावं तर 2-3 दिवस जेवणाची पंचायत आहे. आपले मायबाप येऊ द्या बरं, एवढा उल्हास. आई आली जेवण येईन ना. आमची माय स्वर्गातून पडली तू ही माय काय अशी फोकणीतून जन्माला आली रे. येड्यासारखे अहो त्या जिजाबाई आहेत. कधी कधी लोक काय सांगतील. एकानं सांगितलं म्हटले दारात आलेल्या पाहुण्याकडे पाहून त्यांना हर्ष झाला असं नाही. तुकाराम महाराज भजन करत होते आणि ते दारात उभे हाक मारली या बसले. म्हटले मुलीचं लग्न आहे, लग्नाकरता तुम्ही दोघं पती पत्नी यावं. ही लग्न पत्रिका हे मूळ आहे. जिजाबाईनं पाहिला आनंद झाला. आपल्याला पण मुलगी आहे, आपण दुसऱ्याच्या मुलीच्या लग्नाला गेलं की आपल्या मुलीच्या लग्नाला कोणीतरी सोयरे येत. पाहुणा तासभर बसला पण तुकाराम महाराजांची काही साधना संपली. पाहुणा म्हणला ह्या पाहुण्याची किंमत आहे की नाही. तुकाराम महाराजांना त्या पाहुण्याला किंमत नाही तर तुमची काय घेऊन बसली. तुम्ही म्हणजे दिल्या घेतल्याची पाहुणे, बरोबर आहे ना. जिजाबाईकडे पाहून विचारलं महाराज थांबत नाही, मला वाटतंय त्याने तुम्हाला 2 शब्द बोला. पत्रिका घेतली तासानं पाहुणा आपल्या मनानेच. पाहुणा निघून गेल्यावर 2 तासानं तुकोबाराची पूर्ण साधना संपली आणि साधना संपल्यावर तुकोबाराने डोळे उघडले. विचार लावले झालं का जेवण. हो. ताट मांडलं समोर आणि सांगितलं 2 तास पाहुणा बसला त्याला बोलला नाही तो तुम्ही. तुकोबाराय म्हणतात कोणता पाहुणा. म्हणजे तुम्ही पाहत होतात. तुकोबाराय म्हणले पांडुरंग सोडून जर काही पाहायलाच दिसत नाही अशा पाहुण्याकडे कोणी पाहायचं. जिजाबाई म्हटल्या हो माझ्या माहेरचा होता. तुकोबाराय बोलले नाही. मग काय झालं म्हणले काही नाही, लग्नाचं मूळ आणि पत्रिका आपल्या दोघायला लग्नाला जायचं. तुकाराम महाराज म्हटले मी येणार नाही, तुला जायचं तुझ्या. पहिल्याच याच्यात उडून टाकलं. जिजाबाईनं हट्ट धरला काही झालं तर चालेल पण तुम्ही लग्नाला या. तुकोबाराय नाही म्हणतात. बघा किती विशेष आहे. जिजाबाई म्हणतात नाही तुम्हाला यावं. तुकोबाराय नाही म्हणतात. जिजाबाई म्हणतात तुम्हाला कोणी सोयरे नाही का. कोणाला. तुकोबाराय म्हणतात मला सोयरे भरपूर आहेत. म्हणजे कोणते सोयरे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दुसरं उत्तर दिलं ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाय आठविते विठोबाचे विठोबाचे पाय आठविते ते माझे सोयरे हे तुझे सोयरे दिल्या घेतल्याची. जिजाबाई म्हणली न बोललेलं बरं. अहो पण म्हणले तुम्ही ऐकत कसं नाही. अहो आपल्या भागीरथीच्या लग्नाला कोणी आलं पाहिजे त्या करता त्यांच्या लेकीच्या लग्नाला. तुकोबाराय म्हणतात आवले तुला भागीरथीची काळजी आहे का. माझ्या भागीरथीच्या लग्नाला प्रत्यक्ष पांडुरंग येतील, तू त्याची काळजी करू नको, तोच माझा सोयरा आहे. हे वर्णन ऐकलं जिजाबाईच्या लक्षात आलं आता बोलून उपयोग नाही, पण एकदा विनंती करू. बायका विनंती करण्यात फार पुढे असतात. एकदा दोनदा नाही ऐकलं की मग थोडस जवळीकतेनं बोलतात. जगून जगायचं कोणासाठी, करून करायचं कोणासाठी, लोकांचं पाहतं कौतुक वाटतं, कधी बोलत नाही. एकदा म्हटले सोबत चला तर तुम्हाला वेळ नाही, कवा पाहतं कीर्तन कवा पाहतं कीर्तन. गाडीवर बसून लोक फिरतात, शेजारने हातात हात घालून दोघं फिरतात. मीच काय असं पाप केलंय की. माझी जर अशी अवस्था तर न गेल्यावर त्यांची काय अवस्था. इतकं सगळं तुकोबाराय बोललेच नाही, पण जिजाबाईने थोडा हात दिला. काही करा लग्नाला. तुकोबाराय नाही म्हणलं. जिजाबाईने एक शब्द वापरला तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे. कोणाची. प्रमाण आहे त्याला. तुझी यान वाही नगा देवराया बहु आवडसी. अरे जीवापेक्षा प्रिय परमात्म्याची शपथ खाल्ली. तुकाराम महाराजांनी विना गळ्यात घातला, जेवणही बाजूला राहिलं आणि भजन करीतच लग्नाला निघाले. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जिजाबाईने विचारलं ही दिंडी कुठं. म्हणले लग्नाला. आणि असलं इनान तेन घेऊन गेल्यावर सोयरे काय म्हणते. तुकोबाराय म्हटले माझ्या सोयऱ्याला माझी लाज वाटत नाही, कारण तू शपथ कोणाची घेतली. पांडुरंगाची. म्हणजे सोयरा कोणाचा झाला आता. साधा आहे ना, इकडा महाराज तिकडा महाराज. वराड कसं असेल. नवरदेव महाराज आहे म्हणल्यावर बाकीचे पाहुणे नाही तर इकडा ही वही प्याला तिकडा प्याला. वराड काय तुम्हाला सुधीत वाटतं काय.
अरे 9 दिवस प्याला सासूला विचारलं तुम्ही कोण? त्या म्हणल्या तुमच्या सासू. मग तुम्ही जर आमच्या सासू आहेत मग आमच्या बायकोची आई कोणची आहे? एवढा प्यालेला असल्यावर वराडाचं काय करायचं? तुम्ही डोकं लावलं. मग आता इथे शपथ खाताना कोणाची घातली? पांडुरंगाची. मग पांडुरंगाची शपथ जर असेल तर तुकाराम महाराजाला ऐकावं लागेल की नाही? याच्यावर 2 प्रश्न आहेत, मी जास्त उपस्थित करत नाही, उत्तर देतो. काही लोक थोडं सुज्ञपणानं डोकं लावतात. जिजाबाईने शपथ घातली आणि तुकाराम महाराजांना ऐकलं, लग्नाला निघाले. पण तुकाराम महाराज जिजाबाईचं ऐकून निघाले का शपथ पांडुरंगाची होती म्हणून निघाले? हे उत्तर मान्य आहे ना? शपथ कोणाची होती? पांडुरंगाची. मग तुम्ही कोणाचं ऐकून निघता कीर्तनाला? मारुती राय अवघडच आहे आपला. तुमचा शिष्य वाटतोय त्या संख्येच आहे. सुग्रीव भारी दिसतोय. माझं उत्तर मला देऊन पुढे जायचं. शपथ पांडुरंगाची घेतली तुकोबराने. काही लोक याच्यावर शंका घेतात. जनधन तन जर तृणाप्रमाण मानलं होतं तुकोबराने, ऐकायची गरज काय होती? एक लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांना प्रिय असणाऱ्या परमात्म्याची शपथ जिजाबाईने घेतली म्हणून तुकोबराय लग्नाला निघाले. आणि हे ऐकून मुलगा जवळ आला, बाबा मला लग्नाला यायचं. आणि तेवढ्यात मुलगी जवळ आली, भागीरथी, बाबा मला लग्नाला यायचं. तुकाराम महाराजांना सगळ्यात जास्त जर वाईट कोणत्या गोष्टीत वाटलं असेल तर ते लेकीच्या बाबतीतलं. कळलं तर पहा. मी तुम्हाला दोन्ही उदाहरणं मुद्दाम सांगून पुढे निघून जाईल, पण तिथे नेऊन ठेवतो. किती जरी श्रीमंती असली, किती जरी गरिबी असली, तरी लेकीच्या लग्नात बापाच्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आणि इथं बोली कशाची होती? लग्नाची. जिजाबाईने तोच शब्द वापरला, तिच्या करता तरी. तुकाराम महाराज म्हणतात निघालो, पण लेकर मागं लागले ना लग्न करता, तेव्हा जिजाबाईने आठवण करून दिली. अहो होतं ते लोकाला वाटून दिलं, माझ्या लेकराला घालण्याकरता कपडे नाहीत. तुम्हाला त्याची काळजी नाही? तुकाराम महाराज बोलून उत्तर देतात, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुचे पांडुरंग. कशाला काळजी करते? मी आपल्याला आवर्जून सांगेन, जगात सगळी माणसं लेकीवर प्रेम करतात, पण अतिशय जीवापेक्षा जास्त प्रेम जर तुकाराम महाराज कोणावर असेल तर ते लेकीवर आहे, भागीरथीवर आहे. त्याचं पहिलं उत्तर आहे, जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते, जिजाबाई भागीरथीने सेवाया केल्या आणि तुकोबाराय न खाता गेले, कारण शब्द दिला होता, मी जरी गेलो तर तुझ्या हातच्या सेवाया खाल्ल्याशिवाय जाणार नाही. भागीरथीला कळालं तुकाराम महाराज वैकुंठात आहे आणि माझ्या सेवाया तशाच राहिल्या. त्या क्षणाला भागीरथीने निर्णय दिला होता, जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. भागीरथीने अनुष्ठान मांडलं. तुकाराम महाराज वैकुंठात गेले, डोळे झाकले आणि तुकोबाराच्या डोळ्यासमोर वैकुंठात जर कोण उभी राहिली असेल तर भागीरथी राहिली. इतकं निव्वळ निखळ प्रेम जर कोण करत असेल तर मुलगी करते, हे प्रत्येकानं ध्यानात ठेवा. आणि तुकाराम महाराजांनी जेव्हा पाहिलं, डोळे झाकले, वैकुंठाहून तुकोबाराय आले, भागीरथीच्या समोर बसून विनंती करतात, भागे असं अनुष्ठान करायचं नाही ग, तुला शब्द दिला पण मला जावं लागलं, मी आलो, शेवाया कर. काय आता मला सांगा, बाप आल्याचा आनंद काय कमी असेल? शेवया बनवल्या, तुकोबाराच्या समोर ताट मांडलं, डोळ्याला धारा लागला. दूध आणण्याकरता भागीरथी निघाल्या. तुकाराम महाराजांना जाऊ दिलं नाही. महाराजांना माहिती होतं आता वेळ जाईल. तुकाराम महाराजांना दूध आणण्याकरता गेल्या, कोणी दूध दिलं नाही. तेव्हा तुकाराम महाराजांनी स्वतःच्या लेकी करता दगडाच्या नंदीला स्पर्श केला आणि दगडाच्या नंदीचं दूध काढलं. केलेश्वराचे पुजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. केलेश्वराचे पुजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. केलेश्वरा ते पूजेले, दूध नंदी ते काढिले, दगडाच्या नंदीला स्पर्श केला आणि दूध काढलं. भागीरथीचं समाधान केलं. पण मला उत्तर इथे द्यायचं, अरे वैकुंठाहून परत येणारा बाप लेकी करता याच भारत देशात आहे, आणि वैकुंठाहून परत आल्यानंतर दगडाच्या नंदीला स्पर्श केल्यावर दूध ग्लासभर काढणारा बाप लेकी करता याच भारत देशात आहे. इतका प्रेम करणारा बाप या जगात कोणी नाही. कधीतरी चिंतन करा त्या बापाचं. तुकाराम महाराजांनी पाहावं, भागीरथीचं नाव ऐकल्यावर डोळे भरून आले. अगावले, माझ्या लेकी करता कपडे नाही, पण मुलगी माग लागली ना. मांडीवर घेतलं, तिला थोपटवलं. भागीरथीला घेऊन आणि मातबाला घेऊन दोघं बसतात, भजन करतात. दोन्ही लेकर झोपले, कारण शपथ कोणाची होती? पांडुरंगाची. सूर्य इकडचा इकडे होईल पण लग्नाला जायचे. बघा किती विशेष आहे.
तुकाराम महाराज लग्नाला निघताना बाहेर आले. भागीरथी झोपलेली आहे, माधवा झोपलेले आहे. जिजाबाई बाहेर आल्या. बाहेरनं कुलूप लावलं. लग्न मंडपाच्या दिशेनं दोघेही निघतात. माझं उत्तर इथेच आहे. मला सांगा, लग्नाला जाण्याकरता लेकर झोपी घातले, पण शपथ कोणाची होती? पांडुरंगाची. कपडे नाही, अरे मिळालेच असते ना, पण नाही ना. तिकडं लग्न मंडपात गेल्यावर वरबाईनं विचारलं, तुम्ही आलात, पोरं नाही आणले? हो. भागीरथी? हो. माधवा? नाही. शब्द वापरल्यावर जिजाबाई बोलतात, का हो, लोकाला लेकरं नाहीत, ते दुसऱ्याचे लेकरं घेऊन लग्नाला येतात. सोन्यासारखे लेकरं असताना त्यांना घरी ठेवावं लागलं. त्यांच्या कपड्याची काळजी कोण करेल? तुकोबाराय म्हणतात, आवले, सगळ्या जगाची काळजी करणारा परमात्मा आपल्या 2 लेकराला तसं ठेवील का? काय शब्द आहेत महाराजाचे. मागितलं नाही देवाकडे. भगवंतानं तो भाव ओळखला. जिजाबाईच्या भावाचं रूप घेतलं आणि तुकाराम महाराज येण्याच्या आत जगाचा मालक 2 पिशव्या घेऊन कपड्याच्या दारात आला. दार उघडलं, भागीरथीनं पाहिलं. मामा! आता हा काय सामान्य मामा होता का? मामाच्या जवळ गेली भागीरथी, मिठी मारली. मामा, तू जर लवकर आला असतास, तू आणलेले कपडे घालून बाबा सोबत लग्नाला गेलो असतो, मंडपात खेळलो असतो, बागडलो असतो. मालक होता जगाचा, पण डोळे भरून आले. का? शपथ घेतलेली असताना लेकरं झोपी घातले पोटचे आणि लग्नाला निघून जातात. असा हा भक्त जगात कोणा कोणी होणे नाही. भगवंतानं सांगितलं, भागे, एवढा मोठा मामा असताना कोणाला काय मागायची गरज आहे? मी आहे ना. पिशवीत हात घातला भगवंतानं, हिरे लावलेला ड्रेस काढला, भागीरथीला आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या हातानं जगाच्या मालकानं भागीरथीला कपडे घातले, माधवाला कपडे घातले, तुकोबाराय करता कपडे ठेवले, जिजाबाईला साडी ठेवली आणि भगवान निघून गेले. तुकाराम महाराज दाराजवळ येतात. दार उघडं दिसलं. भागीरथीकडे पाहून जिजाबाईकडे पाहून बोलतात, आवले, घर उघडं दिसतं. हो म्हटले, मी लग्नाला जाताना भावाला सांगितलं होतं, लेकरं घरी आहेत, त्यांची काळजी करा. तो आला असेल. कोण? मायेचं बोलणं बरोबर आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, आवले, सामान्य भाऊ आलेला दिसत नाही. कसं काय? कुलूप अडकलेलं तसंच आहे, चावी नाही, पण दार तर उघडच आहे. अहो, तुमच्या घराला काय वात येतं? दिवा आहे, दिवा येतं, वात नाही. कोण बोललं? जिजाबाई. तुकोबारा म्हणतात, आवले, घरात दिवा नाही, आज घरावर प्रकाश आहे. भागीरथी पळत आली. बाबा, तुम्ही गेला तर मामा आला, बघा ना कसे कपडे आणले. महाराजांना हात लावल्याबरोबर हिरे लावलेले कपडे पाहिले. भागीरथीला मिठी मारली, जवळ घेतलं. भागे, एवढी काळजी करतो. जिजाबाईला साडी पाहिली, माधवाचे कपडे पाहिले, तुकोबारायचे कपडे ठेवलेले पाहिल्यावर तुकोबारायने हात जोडले. देवा, मी तुझं काय करतोय रे? तुला काही बोलत नाही, तू एवढी काळजी आमची करतो. माझं उत्तर इथेच संपतं. तुकाराम महाराजांनी आपल्या प्रपंचातली एकही गोष्ट परमात्म्याला मागितली नाही, एकही गोष्ट परमात्म्या पुढे उभा राहून सांगितली नाही, तरी सुद्धा परमात्म्यानं एकही गोष्ट तुकोबाराय करता कमी पडू दिली नाही. न मागता परमात्म्यानं तुकोबारायला दिलं. मी तुम्हाला पहिलं बोललो होतो, आपण देवाकडे मागतो. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी मागितलं नाही, पण परमात्म्यानं दिलं. अजून एक उत्तर देतो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पे मुष्टे भर पोहे घेऊन त्याच्या भेटीला शुद्ध भाव देखून या गाव सोने आता वेळ नाही. मुक्काम दर मुक्काम करत सुदामदेव भगवंताच्या नगरीमध्ये प्रवेश करतायत. कृष्ण कृष्ण चिंतन चालू आहे. शिपायांना अडवलं, कोण पाहिजे? म्हणले कृष्णाला भेटायची. ज्यानं आवाज ऐकला तो म्हणला, कृष्णाला भेटायचं. पहिले त्याच्याकडे पाहिलं. कोणाकडे? सुदामदेवाकडे. 4 ठिकाणी धोतर फाटलेलं आहे, पंचांगावर घेतलेलं आहे, काठी हातात आहे, शरीर जखड झालेलं आहे, फक्त मुखात श्रीकृष्ण श्रीकृष्ण. काय पाहिजे? कृष्णाला भेटायचं. शिपाई म्हणला, कृष्णाला भेट बोलताच येईल. शिपायांना अडवलं, म्हणले जाता येणार नाही. 2 तास बसले. श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद. एकाने विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? भूक लागली असेल तर जेवण मिळेल ना. राजाचा दरबार आहे, इथे उपाशी कोणी जात नाही.
तुमचं सांगा ना काय काम. म्हणले काम काही नाही, फक्त एक निरोप माझा द्याल का. म्हणले काय. जाऊन सांगा त्या किसन्याला तुझा बालपणीचा सखा सुदामाला. शिपाई गेला. महाराज दारात एक साधू आहे, 2 ठिकाणी धोतर फाटलेलं आहे, पंचांगावर घेतलेलं आहे, हातामध्ये काठी आहे, सुरकुत्या पडलेलं शरीर आहे, मुखामध्ये तुमचं नाव आहे, पण निरोप विचारल्यावर सांगतोय जाऊन सांगा त्या किसन्याला. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. बताओ सुदामा को नाम है सुदामा, बताओ न जाने कहाँ से भटकते भटकते, न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो मैं आ गया हूं ना. खरंय महाराज. जाऊन सांगा त्या किसन्याला तुझा बालपणीचा सखा. शिपाई समोर उभा आहे, महाराजांना मुजरा केलेला आहे. काय निरोप आहे. निरोप एक आहे. जाऊन सांगा त्या किसन्याला तुझा बालपणीचा सखा सुदाम म्हणेपर्यंत भगवंतानं सिंहासनाच्या खाली उडी मारली. असं वर्णन आहे रामायणामध्ये. याच्यामध्ये नंगे पैर दौडे भगवान, पायातले पायतन पडले, डोक्यावरचा टोप खाली पडला, गळ्यात घातलेलं जे मोठं उपर्ण होतं, पंचा होता तो पडला, हातातले सोन्याची कंकण पडली, बोटातल्या अंगठ्या पडल्या. एवढ्या वेगानं भगवान पळतायत. मी याचं फक्त एवढंच उत्तर देईल, ही किंमत ज्याला आहे तो जगात श्रीमंत आहे. श्रीमंत आहे. जमलं पाहिजे. आता सध्या सगळीकडे रात्रीचे इलेक्शनमुळे गाड्या चेक करतात. सगळीकडे आम्ही कीर्तनकार मंडळी असतो. एक 8 दिवसापूर्वी माझी संभाजीनगरला गाडी चेक केली. चेक करणारे साहेब कोण माहित नाही. आम्ही झोपेच्यात आला. कोण महाराज. आळंदीचे. कोण आहे. दत्ता महाराज म्हणले गोविंद महाराज. कुठं राहतो रे. हे मी ऐकलं, उठून बघलो. म्हणलं पोलीस म्हणतोय आपल्याला. कारण तसे पोलिसाची भाषाच तशी असते मला. आणि अजून पुढे बोलू का, तशी भाषा असल्याशिवाय पोलीसही शोभत नाही. येता का गोळ खाता. तिथं ते तसंच नाही. कोण रे. एवढं बोलून काही का करीन, आपण बोलत जा. म्हणजे बोललो. मी म्हणलं मग कोण आहे म्हणून मी आपलं माझा काच खाली, घडलेली घटना ही संकेत, घडलेली काच खाली घेतला. पाहिलं आता लक्षात पुढे येतं एवढं लगेच रात्रीचं. आळंदीला राहतात. खाली उतरलो. म्हणलं साहेब नमस्कार. मी साहेब म्हणलं ते कुठं राहतो. मला सूट राहत ते, पण कधी कधी ऐकून पण घेतलं पाहिजे. मी शर्ट गाडीत अडकवलेलो होतो, धोत्रावर होतो, बनेल होतो, गळ्यात माळा होत्या. म्हटलं आळंदीला राहतो. साहेब तुम्ही कुठे. म्हणजे मी पैठणला. आणि इथे म्हणलं आता ड्युटी आहे. बरं बरं काय करता. अरे म्हटले विसरला का रे तू. अरे म्हटले 95 पासून 99 पर्यंत एका वर्गात शिकलो, विसरून गेला कर लगेच. मी मिलिटरीचा अभ्यास करत बसलो, ते सोडून इकडे मला ही नोकरी लागली, मी पोलीस झालो, मी दत्ता आहे. ए म्हणलं दत्त्या. मग धरलं त्याला. आता काय
काय भीती वाटायचं कारण मला त्याची. मी आदर केला. पुढे दोघ जण बोलले. मी जेव्हा माझ्या गाडीत बसलो तेव्हा ते 1:30 वाजता मला म्हटले तुम्हाला देण्याकरता काही नाही, आता एवढाच नमस्कार आमचा आहे, पण माझा मित्र एवढा मोठा झाला याचा मला इतका आनंद आहे. मी गाडीत बसल्यावर त्यानं माझ्या गाडीचं दर्शन घेतलं, याला मैत्री म्हणतात. माझा म्हणण्याचा भाव लक्षात आला का? तुमची श्रीमंती किती, याला काय किंमत आहे, काय किंमत कधीतरी पहा ना. माणसं ओळखता आली पाहिजे. मित्र मैत्रीण आपण जाणलीच पाहिजे. लक्षात आलं भगवंताच्या. पळत आले भगवान सुदामदेवाला पाहिलं आणि दोघांचं आलिंगन ज्या वेळेला झालं, तो भाव, त्यावेळेची स्थिती, एकदम भेटीमध्ये काय आनंद त्या दोघांनाच माहिती असेल. सुदामदेव रडतायत, भगवंताच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहे. सुदाम्या, इथपर्यंत येण्याकरता त्रास झाला असेल, पण आता नाही, काहीच नाही. हाताला धरलं भगवंतानं, सुदामदेवाला सिंहासनावर बसवलं. पटकन सांगतो, भगवान सुदामदेवाला जेव्हा सिंहासनावर बसवतात तेव्हा सुदामदेव बाजूला उभे राहत नाहीत, भगवान बाजूला उभे राहतात शिपायासारखे. सगळ्या राण्यांना आज्ञा दिली, सुदामदेवाचे पाय धुवायचे. सोन्याचं ताट, चांदीचा तांब्या, पाय धुण्याकरता सगळ्या राण्या. 5-5, 10-10 हजाराचा शालू. मला काय घ्यायचं का द्यायचं? 1-1 कोटीचा म्हणा. सगळ्या घालून उभ्या राहिल्या. तांब्यानं पाणी टाकतात, भगवान पाय धुतायत, पाय पुसतात. हातात घेतल्यावर पायाला भेगा दिसल्या. भगवंतानं विचारलं, सुदाम्या, तुला माझ्याकडे येण्याकरता पायाला भेगा पडल्या? नाही रे, शरीराचा दोष आहे, शेवटी एक दिवस ते जीर्ण होणारच आहे. याला म्हणायचं निखळ मैत्री. नाही सांगितलं दुःख. भगवान बसले, कपाळाला गंध आहे, टोप घातलेला आहे, काजू बदामाच्या पिशव्या आहे, पोतीची पोती, एका ह्याच्यात काजू बदाम पिस्ता सगळं मांडलेलं आहे. खा. आता मालकिनीनं विनंती केली होती, जा, आपल्या घरचं संपलंय, त्याच्याकडून काहीतरी घेऊन या. तेव्हा सुदामदेव म्हणले होते, मी त्याच्याकडे जाईल, पण तुला काहीतरी त्याला द्यावं, कारण तुला माहिती आहे सने खाताना त्याच्या डोक्यात सगळं राहतं. कोणाच्या? वर्गणी देणारा राहतो, न देणारा पण राहतो. कोणाच्या डोक्यात? कार्यकर्त्याच्या नाही, देवाच्या. मग आता काय करायचं? ते पुडकं होतं इथं ठेवलेलं. भगवंतानं विचारलं, कसं काय? बरं आहे. वहिनी छान आहे, नगरी सुंदर आहे, काय चाललं? सगळं बरोबर सांगितलं देवाला. पण भगवंतानं विचारलं, सुदाम्या, काही कमी आहे का? म्हटले, तुझ्या कृपेनं काहीच कमी नाही. मी काही तुझ्याकडे मागण्याकरता आलो नाही, फक्त तुला भेटावं एवढी इच्छा होती. आता माझं उत्तर आहे, आले होते मागण्याकरता, पण सांगितलं काय? भेटायला. मित्राचं वैभव बोलता आलं नाही. भगवंतानं विचारलं, भेट झाली, मग वहिनीनं मला काय दिलं? म्हटलं काहीच नाही. भगवान म्हणले, वहिनी तुम्हाला तसं माझ्याकडे पाठवणार मला माहिती आहे. म्हटले नाही. आता जिथं होतं इथं काजूचे पोते आहेत आणि जाळे झालेले पोहे कुठं काढित आहोत, ते झाकून ठेवले, पण असं वळल्यावर ते पुडकं खाली पडलं. भगवंतानं उडी मारली आणि पोह्याच्या गाठी जेव्हा सोडल्या, त्यातले पोहे भगवंतानं फके मारी. पोहे सुदाम देवा हकी मारी कोरडते, हकी मारी कोरडे, हकी मारी कोरडते. पोहे सुदाम देवा हकी मारी कोरडे, हकी मारी कोरडे, हकी मारी कोरडे. पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडे. सुदाम देवाचे पोहे कोरडे, पण त्याच्यात जाळे झालेले. देव दोही हातानं खातात. माझं उत्तर आहे, इकडे भगवान खातात, तिकडे नगरी सोन्याची होती. याचं चिंतन कधीतरी करा. न मागता भगवंतानं सुदाम देवाला काय दिलं? शुद्ध भाव देखोनी या गाव सोने आता दे. मी दोन्ही उदाहरणं दिले. तुकाराम महाराजांनी प्रपंचातलं आपलं दुःख परमात्म्याला सांगितलं नाही. परमात्म्यानं तुकोबराच्या प्रपंचात एकही गोष्ट कमी केली नाही. सुदामदेव मागण्याकरता आले, मागितलं नाही, पण शुद्ध भाव पाहून भगवंतानं सोन्याची नगरी दिली. माझा तुम्हाला प्रश्न आहे, देवाकडे मागावं का? मी इथेच थांबवलं होतं तुम्हाला. आता तुम्ही म्हणणार नाही, पण पहिल्यांदा जेव्हा म्हटलं देवाकडे मागावं का, तर तेव्हा तुम्ही म्हणले हो. असे 2-2 विचाराचे माणसं करे.
मागूच नाही, मागूच नाही. आणि मागायचीच वेळ आली तर देवा पुढे उभं राहून देवासाठीच मागा. बरोबर ना? एक जण रोज उठायचा आणि शंकराला दिवा लावायचा देवळात जाऊन. 36 वर्ष दिवा लावल्यावर मालकीने विचारलं, तिथं दिवा लावायला जाता? म्हणले हो. रोज पावशेर तेल नका? म्हणले हो. मला एक सांगा, 36 वर्षात आपल्या प्रपंचातलं एवढं तेल त्याला दिलं, त्यानं तुम्हाला काय दिलं? कोणी? देवानं. त्यानं एका शब्दात उत्तर दिलं, देवाला दिल्यावर देव काही कमी पडू देत नसतो, आणि देवानं दिलेलं दिसत. ती म्हणली दिसत नाहीत, मग आपल्या घरातलं अजिबात त्याला न्यायचं न्यायचं नाही. तो म्हणला न्यावं, अजिबात जमणार नाही. हा म्हणला आता काय करावं? दिवा लावला, शंकराच्या पुढे बसला. शंकरा म्हणला, शंकरा एवढ्या वर्ष आलो पण काही मागितलं नाही. तिच्या मनात काय चाललंय कळत नाही. दुसऱ्या दिवशी तिनं तेल घेऊन निघल्यावर त्याचा हात धरला. कोणाचा? नवऱ्याचा. अजिबात जायचं नाही. 36 वर्ष घरातलं त्याला दिलं, त्याच्याकडून काय आणलं? तो म्हणला अरे दोन्ही पोरायला 50-50 हजार पगार आहे, मी रिटायर झालो, 40,000 आहे, तुला 20,000 आहे, अजून काय दिलं पाहिजे? तुम्हाला जर त्याच्याकडे जायचं असलं तर मी सांगते ते आणता का? तो म्हणला अगं प्रपंचातलं मागायचं नसतं. ती म्हणली मग जायचं नसतं. हा म्हणला जायचं बंद होईल त्यापेक्षा तिचं ऐकू. कोणाचं? कधी कधी ऐकावं लागत अशा येड्यायचं पण. सांग तुझं म्हणणं. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे, पगार पाणी भरपूर आहे, पोरं चांगले आहेत, नातवंड झालेले आहेत, आता फक्त आपण दोघंच आहेत, मला तुमच्याबरोबर फिरायला वगैरे यावं लागतं. त्यामुळं मला असं वाटतं कधी कधी माझं नाक जरा कमी आहे, थोडं जास्त मागता का? कोणाला? तू म्हणला तू काय येडी झाली का? शंकराला नाक मागत असते का? ती म्हणली नसल मागायचं तर आपल्या घरचं घेऊन जायचं. ते म्हणला देवाचा दिवा लावायचा बंद होण्यापेक्षा हिचं नाक मागितलेलं काय हरकत आहे? तो म्हणला उद्या देतो. दिवा घेतला, पाया पडली, येताना नाक घेऊन येताना तो म्हणला हो. हे तिथे गेलं, दिवा लावला, शंकराच्या पुढे बसला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकर म्हणले गोविंदराव रोज कीर्तनाला येत होता पण कधीच संकटात दिसला नाही. 36 वर्ष दिवा लावला पण यानं कधी काही मागितलं नाही. आजच पिंपळगाव खांडला आल्याबरोबर याला झालं काय? कोणाला? शंकरा. असं त्या बघता ना. देवानं विचारलं काय पाहिजे? म्हणले काही नाही देवा, प्रपंचातलं तुझ्याकडे एकही गोष्ट मागू नये हे मला कळतंय. 36 वर्ष तुझ्या दारात दिवा लावला कशा करता नाही, जग सुखी आहे या करता. देवा माझी एक इच्छा आहे, मागू नये, पण मी जर नाही मागितलं तर मला दिवा लावायला उद्यापासून येणं बंद होईल, म्हणून माझ्या बायकोची इच्छा आहे तुझ्याकडे मागावं. देवानं सांगितलं माग. प्रसन्न झाली भगवान. काय पाहिजे? म्हणले काही नाही, तिचं नाक कमी आहे, थोडं जास्त पाहिजे. देव म्हणले तथा असतो. आता तिथे कोणची बँक आहे ती काय ते लय मोठ्या बँक आहे त्याच्याजवळ. तथा असतो म्हणल्यावर ही चपात्या करीत होती, म्हणजे असं बेल हातात घेऊन अशा चपात्या लाटीत होती. देवानं तथा असतो म्हणल्यावर नाकानं गिअर टाकला, कोतुळच्या चौकात गेलं. कुठं? चौकात. तिथून खाली आलं. आता हिचं नाक वाढल्यामुळे हिला उठता येईन बसता येईन, सोंड लांबली तिची. ती तिकून खाली आला, त्याला त्या नळकांड्या तिथं दिसल्या चौकात. तो म्हणला या नळकांड्यात आपल्याची एवढ्या लांब कस काय? म्हणला. त्याला धरत धरत घरापाशी आला आणि आल्यावर म्हणला तू म्हणली होतीस नाक मागा, मिळालं का? मिळालं का? म्हणल्या. ती म्हणली तुम्हाला म्हणणे नाक मागा तर येऊन मागितलं, आता माही नाही फणीनी धानी, मला उठता येत नाही बसता येत नाही. तो म्हणला मग आता काय? आता काय करता? त्याला म्हणा कमी करून दे, जाता का नाही? तो म्हणला नाही नाही. म्हणले बेलनं हल्लं, सप्पन लाख बेलनं घेऊनच देवाकडे गेला. देवा तुम्हाला एवढ्या दिवसात काही मागितलं नाही आणि नाक द्या म्हणलं तर भलं 3 किलोमीटर लांब केलं तुम्ही. म्हणले मग हे बेलनं हल्लंय तिनं, आता तिनं सांगितलं कमी करून द्या. देव म्हणले तथा असतो. कमी करून म्हणलं रिवतचा घेत होत ते बी गेलं. नुसत्या 2 नळकांड्याच राहिल्या. नाक निघून गेल्यामुळे तिला वाटलं गेलं का काय म्हणून पायाला गेली, तसे दोन्ही बोट बचकन नाकात गेली. तिला सर्दी झाली होती, वर काढल्यावर कुल्फ्याच बाहेर आल्या 2. आता काय करायचं? आता तर टेन्शन मध्ये आली, बाहेर येत आहे ना, कोणाला दाखवता येईल. देवाचा कार्यक्रम लय डेंजर रे. आता हे इकून खाली आलं, चौकात नाक नाही दिसलं. तो म्हणला घरी पूर्णाच्या पोळ्याचे. दारात आल्यावर ती होती झोपलेली, अंगावर घेऊन दाखवूच वाटाना. त्यानं तिकून विचारलं तू म्हणली नाक कमी करा, झालं का? ते म्हणले तुम्हाला नांगणे कमी करा म्हणणे म्हणे, पण आता नाही वाचून झालं, माझ्याकडे भाऊ नका, भूतात हान गेली ना नाही तुम्हाला. तो म्हणला कुठे? अंगावरलं काढ. तो म्हणलं हे तर भूतच दिसायला, आता काय करायचं? म्हणजे तुमच्या पाया पडते, त्या शंकराला म्हणा कमी नको जास्त नको, माझं जे होतं ते ठेव म्हणा.
हे पुन्हा गेलं. भगवान प्रसन्न झाले. म्हणले काय? म्हणले कमी नको जास्त नको देवा, पहिलं जे होतं ते देवतात असतो. म्हणले जे नाक निघाला आता फिट बसलं. बसल्याबरोबर तिने आरशात पाहिलं, हलून असं व्यवस्थित दिसलं. आणि मग हे खाली आलं. आता हे खाली आल्यावर ती पोळ्या करीत होती. ती आल्या आल्या पाया पडी, तुमच्या पाया पडते. तुम्ही जन्मभर रोज 1 लिटर तेल त्याला घाला, त्याच्या दारात नंदी म्हणून राहा, पण माझ्यासाठी काही मागू. तुम्हाला कळलं का? प्रपंचातलं मागितलं की फजिती करतो, परमार्थातलं मागायचं नाही देतो. पण तुकोबाराय म्हणूनच म्हटले, तुका म्हणी करी ब्रह्मांड ठिंगणे हात बसरे जेणे. मग तुकोबाराय पांडुरंगाकडे मागत नाही, पण मागत नसताना एक म्हणतात. ते काय? अभंगाच्या पहिल्या चरणात मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे रंगल्यावर सोडता बी येत नाही. आता एकदा शेतकरी कामाला लागले त्याला सोड वाटतं का? तसं नाही, पण सोडायचं. मागणे ते एक तुझ प्रती आहे. इकडे मागायचं नाही, पण काय तुझ प्रती आहे? गुण गाई नावडी हीच माझी, हिची दान दे गा देवा. तुझा विसरण ठाकलो शेद्वारी, उभा याचक भिकारी. मज भेक काय देवा. पण तुकाराम महाराज देवाकडे आयसे आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. प्रपंचातलं काही मागत नाही आपण. तुम्ही आम्ही वाढावी संतान, गृही व्हावी. न मागणं हा बाणा संतांचा आहे. महाराजांचं प्रमाण सांगतो. मागणी 2 प्रकारची, एक उचित आहे आणि दुसरी अनुचित आहे. देवाकडे उचित की अनुचित? संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण. आचे भाव माझी देवा, पुरवी देवा मनोरथ. बरोबर ना? आता इथे संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा. गुण गाई नावडी हेच माझे. मग देशील तरी पाहे पांडुरंगा. राज्यपद नको, स्वर्गपद नको, इंद्रपद नको, ब्रह्मपद नको, काबर नको. अनेक न लगी माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ. ऐका, पद आलं की माणसाला त्रास आहे. मागत नाही, पण तुम्ही आम्ही मागितल्याशिवाय. ऐका, तुझे अवतारे जाणू स्वतंत्र,
देता न मनसे पात्रा पात्र परी कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे दिधेली तू सनकादिकाचे निमाने साविज्य सौर सुदिधला पुतणी जी विषाचे निस्तन पाने मारू आली. अरे त्या पुतना मावशीला साविज्य मोक्ष दिलास. जाऊ दे देवा, मी तुझे लय लोकांचं ऐकू नये. बायको चोरून नेलती तुझी. कोणी? आता कळलं ना. बायको चोरून नेणाऱ्याला जर हा मांडीवर मरण येऊ देतो तर तुम्ही जर देवाचे भक्त असाल तर तुम्हाला मागितल्यावर देणार नाही का? प्रश्न आहे. देईल ना, पण आम्ही प्रपंचातलं मागतो, शक्य नाही. इथे सावित्र्य मोक्ष आहे. बरं मी असं विचारतो, कोणतं पद मागितलं नाही पण तुम्ही आम्ही पदा करता? अर्धा मिनिट घेणार. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची कामगिरी करत असताना हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा होती. मी सगळं कीर्तन नाही करणार, फक्त उदाहरण देऊन निघून जाणार. हीच इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जी जी बांधल मावळी होती त्यांना छत्रपतीने कोणतं पद दिलंय? अजून पुढचं उत्तर देऊ का? पदा करता त्यांनी काय केलंय? आजचा जर कलियुग पाहिला ना, प्रत्येक माणूस तुम्ही जर आम्हाला पद देत असला तर येतो. अहो काही काही ना फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी प्रवेश केला. माझा विषय नाही, पण सत्य लोकांना पटलं पाहिजे रे. कोणतं पद मिळालं? बोलतोच शिवाकाशी. कोणतं पद मिळालं? आठवड्यातून महिन्यातून एकदा महाराजांची दाढी कोरण्याकरता आणि करण्याकरता वेळ मिळायचा. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना गडावरून बाहेर निघायचंय. 2 पालख्या, वेळ नाही. एक पालखी मेन दरवाजानं, दुसरी दिंडे दरवाजानं आहे. एका पालखीत शिवाजी महाराज आहे आणि दुसऱ्या पालखीत शिवाकाशी आहे. अरे का नाभी समाजाच्या माणसानं छत्रपती करता जिवंत मरण स्वीकारलं, यापेक्षा छत्रपतीने त्या लोकांना काय दिलं? अरे कधीतरी विचार करा रे. असं वाटतं आम्ही या देशात राहून गुन्हा केलाय का काय? या लोकांचं ऐकून आश्चर्य वाटतं. काय मिळालं या लोकांना? ऐका. महाराजांनी जवळ बोलवलेलं आहे. शिवा जवळ आलेला आहे. महाराजांना मुजरा केलेला आहे. राज शिवा, तुम्हाला पालखीत बसण्याचा सन्मान आहे. राजा आत्ता मरण आलं तरी चालेल. टोप घालण्याकरता दिला, पायातली पायतन दिली, हातामध्ये तलवार आहे, अंगरखा घातलेला आहे, पालखीत बसवायचंय. पण जेव्हा सगळे कपडे घालून छत्रपतीच्या दर्शनाकरता शिवा खाली वाकले तेव्हा धीर गंभीर काळजाचा राजा सुद्धा ढसा ढसा रडला. त्याचं कारण आहे, माझ्या हातानं मी ज्यांना पालखीत बसवतोय आनंदाने बसतायत, पण उद्या ती पालखी परत येणार नाही हे त्यांना माहित नाही. तेव्हा छत्रपती बोलतात, तुम्हाला कपडे घालायला मिळाले पण पालखी परत येणार नाही. त्या क्षणाला निर्णय दिला, राज कपडे घालायला मिळाले, जीवनाचं सोनं झालं, आता रक्ताच्या थेंबाबरोबर पुन्हा पुन्हा मरण्याची तयारी आहे, पण हे कपडे घालण्याचं भाग्य तुम्ही आम्हाला दिलं. काय मिळालं? काय मिळालं? अजून मी थोडं पुढे जाईल. गडाला पण सिंह गेला. काय मिळालं? बाजी प्रभू बरोबर ना? नाही, तानाजी मालुसरे. काय मिळालं? लेकाचं लगीन हाय, अक्षिदा देण्याकरता छत्रपतीच्या दारात आहे. तुळशी वृंदावनामध्ये अक्षिदा टाकला, राजाना मुद्रा केला. राज लेकाचं लगीन हाय. लेक लग्नाला नव्हता आला र, पण मोठ्या माणसाला घरी बोलवायचंय, निमंत्रण तसं पाहिजे. मुजरा केला, महाराजांनी पाहिलं. या आऊ साहेबांना मुजरा केला. आऊ साहेब भाषेत बोलतात. तान्या लेकाचं लगीन हाय म्हणून बोलायला आलात का? होय आऊ साहेब, लेकाचं लगीन हाय, याल ना व. छत्रपती बोलतायत, जिजाऊ मासाहेब बोलतायत, तान्या लग्नाला आलो असतो आम्ही दोघही पायधूळ घालण्याकरता, पण आमच्या समोर कोंढाणा दिसतो. शब्द वापरला, दुरण खाली ठेवलं, महाराजांना मुजरा केला आणि शपथ घेतली. तुळजा भवानीची शपथ आहे, आधी लगीन कोंढाण्याचे. आणि कोंढाणा शब्द वापरल्यावर तानाजी महाराजांच्या मुखातला शब्द निघून गेला. घेतला, पाहिला नाही पण घेतला, निर्णय देऊन मोकळे झाले. माझं मत आहे,
घेतला म्हणणाराला कोणतं पद मिळालंय बोला? काय मिळालं? लेकाचं लग्नाची तयारी आहे, केळीचे खांब मंडपाला बांधणं चाललेले आहे. अक्षदा उद्या लग्न आहे म्हणून आज देतात ना र. काय मिळालं? पाया पडले राजांच्या. जिजाऊ महासाहेब बोलतात, तान्या लेकाचं लगीन नावी आऊसाहेब, स्वराज्यात राहायचं, राज्य संकटात आहे, आम्ही आनंदानं लग्न साजरं करायचंय, नाही जमणार, तुळजाभवानीची शपथ आहे. माझं उत्तर आहे, गड घेतलेला कसा कळेल? आऊसाहेब गंजी पेटवल्या जाईल आणि राजांच्या स्वागताकरता पहिल्या पायरीला उभा राहतो, पण आऊसाहेब गड घेतल्यावर तरी राज लेकाच्या लग्नाला येतील ना व? काय मिळालं रे? काय मिळालं? करा चिंतन. होय, औक्षण केलं आणि तानाजी महाराज घरी आले. मला वेळ नाही. मालकीन विचारती, धनी जाऊ नका, अशुभ शकून आहे. दिव्यातली वात विजली ना? अरे दिव्यामध्ये तेल तू घातलंय, दिव्यात वात तू घातली, दिव्याला अग्नी तू लावलाय. मी ज्याच्या नावाचा दिवा लावलाय तो दिवा विझवण्याची अजून कोणाची मायवाली नाही. मी स्वराज्याच्या नावाचा दिवा. काय मिळालंय? मी सगळी उत्तर दिली. काय मिळालं? कशा करता जीवन समर्पित केलंय? आज एक उत्तर शिल्लक आहे. महाराजांना फक्त एवढंच माहिती होतं, तान्ह्या गडाच्या पायरीला उभा राहील. आणि आऊसाहेबांना सांगितलं होतं, माझ्या तान्यानं गड घेतला की माझ्या तान्याला पालखीत घेऊन या, मला लग्नाला जायचं. दोन शब्द मी मुद्दाम सांगितले. माझा तेव्हा बोलल्या जातं जेव्हा विश्वास असतो. आऊसाहेबांना माझा शब्द वापरला. तानाजी महाराज निघाले, तेवढ्यामध्ये तानाजी महाराज पडले, पण गड काबीज झाला. गंजी पेटवली. आऊसाहेबांना पाहिलं, राजा लवकर या, माझ्या तान्यानं गड घेतला. गंजी पाहिलेला अग्नी लाल दिसला. तेव्हा तानाजी महाराज म्हणतात, आऊसाहेब अग्नी लाल दिसतो. तेव्हाचे शब्द आहे जिजाऊ महासाहेबांचे, राज अग्नी लाल दिसतो एवढं समजू नका, माझा तान्या या अग्नीपेक्षाही लाल झाला असेल, रक्तानं माखला असेल, तसा गड घेऊ शकत नाही. जा, पालखीचा सन्मान तानाजीला द्या. आपल्याला वाजत गाजत लग्नाला जायचंय, लेकाचं लगीन हाय, दिवस मावळतोय. जा. वाट पाहत असेल तान्या. शिवाजी महाराज घोड्यावर बसतात, सुभेदार पालखी घेत आहेत. गडाच्या पायथ्याला आले, नगारे वाजत नाही, तुतारे वाजत नाही. लक्षात आलं, गड घेतला पण माझा गड गेला. काय शब्द आहे? पहिल्या पायरीला तानाजी महाराज येतात, दिसत नाही. महाराजांना पाय ठेवल्याबरोबर लक्षात आलं, पाय उचलत नाही. एक दोन पायऱ्या रेंगल्यानं आत गेले आणि हाक मारली, तान्या. बोलत नाही, रुसला. आऊसाहेबांना सांगितलं, तुमच्या करता पालखी दिली, आऊसाहेब लग्ना करता येणार आहे. तानाजी मी आलो. आतल्या गाभाऱ्यात प्रवेश केला. सगळी बांधल मावळी बसलेली आहे. एका बाजूला सेलार मामा आहे, दुसऱ्या बाजूला सूर्याजी आहे. सूर्याजीच्या मांडीवर शरीर आहे. असं म्हणतात. शिवाजी महाराजांना आत प्रवेश केला, तोपर्यंत तान्यानं प्राण सोडला नव्हता. काय स्वराज्याची इमानदारी होती! एवढं कशा करतात? वार झालेले आहेत, रक्त शरीरात राहिलं नाही, पण महाराजाला दिलेला शब्द पूर्ण करायचा. त्या लोकाला महाराजांनी कोणतं पद दिलंय? गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर हाक मारली, तान्या. असा उल्लेख आहे चरित्रात. महाराजाचा आवाज ऐकल्याशिवाय तानाजीचं शरीर हल्लं आणि मग तानाजीनं प्राण सोडले. तोपर्यंत प्राण सोडले नव्हते. एवढा इमानदार स्वराज्या करतात. महाराज आत जातात, तानाजीच्या अंगावरचं पांघरून काढतात. धीर गंभीर काळजाचे होते, दोन्ही गुडघे टेकवले. लहान लेकरासारखे, हरकल्या पोरासारखे छातीवर पडतात, छातीला कवटाळू कवटाळू रडतात. तान्या काय केलं सर? कोणाला बोलू रे? आऊसाहेबाला काय? वहिनी विचारील, लेकाच्या लग्नाला आलात ना, काय घेऊन जाऊ? तान्या कोणाला बोलायचं रे? गळ्यातली कवड्याची माळ काढली, तानाजी महाराजाच्या अंगावर घातली, तानाजीला मिठी मारली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी महाराजाला उचललेलं आहे आणि उचलल्यानंतर पालखीत बसवलंय. स्वराज्यानं काय दिलंय त्याचं उत्तर देतो. त्या पालखीचे पहिले खांदेकरी जर कोण झाली असतील तर छत्रपती शिवाजी महाराज होत आहेत. हे तानाजी महाराजा करता छत्रपतीने दिलंय. अरे तानाजी महाराजाला पालखीत बसवावं,
त्या पालखीचे खांदेकरी छत्रपती व्हावेत. मी असं विचारतो, छत्रपतीने खांदा द्यावा एवढं जर स्वराज्याकरता तानाजी महाराजांना केलं असेल तर आमच्या तुकोबारायने हे का म्हणलंय? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. त्या मावळ्यांच्या समोर छत्रपती सोडून दुसरं पद नव्हतं. मी उत्तर देऊन जाईल, छत्रपतीला वंदन केलं पण खांदेकरी छत्रपती झाले. कोणतं पद मिळालं? कोणतं पद मिळालं? एकही पद नाही, पण स्वराज्याकरता प्राण समर्पित केले. म्हणून तर वर्णन आहे, मागणी ते एक तुझ प्रती, दुसरं काही नाही. देशील तरी पाहे पांडुरंगा. तुम्हाला देता येत असेल तर पहा. का बरं? या संतास निरवी हेची मजली, अनेक दुजे काही न मागू देवा. देवा दुसरं काही मागत नाही आणि ते देण्याकरता उशीर लावू नका. शेवटच्या चरणात तुका म्हणे आता उदार तू होई. तुका म्हणे आता उदार तू होई. तुका म्हणे आता उदार तू होई. तुका म्हणे आता उदार तू तुका म्हणे आता समरस केलं सगळं. उदार तू होई मज ठेवे पाये संताचिया. तुम्ही आता उदार व्हा, वेळ लावू नका, तुमची वेळ संपलेली आहे. मज ठेवे पाये संताचिया. मला संतांच्या पायाजवळ ठेवा. का बरं? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमा. हरी जय 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 विठोबा रखुमा. संतांच्या पायाजवळ जागा द्या. माझं मत आहे, संतांच्या पायाजवळ जागा का मागावी? लय कीर्तन करील पण आता सोडायचंय मला. इथे माणसं पायाजवळ राहत नाही, तो हे सगळ्यात वाईट. आणि तुकोबाराय पायाजवळ जागा मागतात. बर एवढं कशाला? संताचे नाहनी होईन किडा. संत महात्मे ज्या मोरीमध्ये स्नान करतात त्यांच्या अंगावरून पडलेलं पाणी आणि त्या पाण्यात म्हणजे त्या मोरीतला तुम्ही काय करा, मला किडा करा. मी असं विचारतो, माणूस डोक्यापाशी राहतात म्हणून डोक्यात बसतात, कधी पण पायापाशी राहा.
अर्ध्याच मिनिटात उत्तर द्यायचं आणि सेवा ज्ञानदेव तुकारामपर्यंत न्यायचं. रायगड पूर्ण बांधलं ज्यांनी ते हिरोजी. सगळं संपलं. महाराजाच्या समोर आले. काय पाहिजे म्हणले वचन द्या. म्हणले दगड माती तुमचंच आहे, वचन द्या. वचन घेतलं आणि फक्त एकच उत्तर विचारलं. राज, अन्न स्वराज्याचं खाल्लं, काम स्वराज्यासाठी केलं. आता शेवटची इच्छा एवढीच आहे, आम्हाला तुमच्या पायाजवळ ठेवा. छत्रपतींना ते कळलं नाही. इतके काही ते अनभिज्ञ नव्हते. छत्रपती बोलतात, तुम्ही वयानं मोठे आहात, आम्ही पायाजवळ कसं ठेवावं एवढा शब्द आहे. उत्तर दिलं, राज, पायाजवळ राहिलो तर जन्मोजन्मी सेवक म्हणून राहू. फक्त तेवढी जागा मिळेल का? म्हटले कुठं? काही नाही म्हटले, राजे तुम्ही ज्या पायरीवर, ज्या सिंहासनावर बसणार आहे, बसल्यानंतर तुमचा उजवा पाय ज्या पायरीवर ठेवणार आहात, आमचा देह पडल्यानंतर फक्त त्या पायरी खाली आम्हाला जागा द्या, बाकी काही देऊ नका. जन्मोजन्मी तुमच्या चरणाचा स्पर्श राहील. माझं मत आहे, एवढी कामगिरी करून पायाजवळ जागा मागितली. आपण देवाचं कोणतंच काम करत नाही, फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना करायची, आम्हाला संतांच्या चरणाजवळ राहू द्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली, ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, हरे ज्ञानेश्वर माऊली, माऊली नको विठ्ठल जय जय विठ्ठल.